नाशिकमध्ये शरद पवार बोलतायत। याच नाशिकमध्ये त्यावेळेला लोक तिथे जागरूक आहेत आणि त्यांचा इश्यू जे नाही कांदा भाजपचा वांदा करेल असं आपल्याला वाटतं। काय त्याचे वडायचं पण नाहीये आणि ते दिंडोरीच नाही। मी महाराष्ट्रात जातो सगळीकडे तीच अवस्था आहे। साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल अंदाज वर्तवला की शरद पवार गटाची तर एकही जागा राज्यात येणार नाही। अजित पवार गटाची भाजपची आले जरी समजा तरी अगदी थोडेफार जागा येतील आणि शिंदे गटाची देखील 2-4 जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी येतील। आपला एकूण अनुभव काय सांगतो? असं की पृथ्वीराज चव्हाणांचे असेसमेंट आहे ते त्यांनी सांगितलं मला ट्रेंड आम्हाला अनुकूल दिसतो। मी असं नाही म्हणणार की 100% असंच होईल, पण जन्मत ठिकठिकाणी लोक बदलायला अनुकूल आहेत आणि भाजप आणि तत्सम शक्ती यांना बाजूला ठेवावं, विशेषतः शेतकरी। साहेब, काल मोदींची मुंबईमध्ये रोड शो झाला, मुंबईचा प्रचंड ट्रॅफिक जाम झालं, मुंबईकरांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे, अशा प्रतिक्रिया देखील दिलेल्या होत्या। असं आहे की खरं म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शो वगैरे अरेंज करणं हे काही शांतपणाचं लक्षण नाही। लोकांना तासनतास थांबावं लागतं, ट्रॅफिक कंजेशन भयंकर होत असतं आणि त्यांनी घेतला कुठं कार्यक्रम, त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजराती एरिया आहे। मला काही समजत नाही, त्यांना करायचं असेल तर मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला भाग होता, पण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एका वर्गात होतं आणि त्याच्या लोकांना त्रास झाला, लोकांच्या तक्रारी आल्या। 4 जून नंतर शरद पवार गट आणि ठाकरे गट फुटतील असा दावा मोहित कंबोज यांनी केला। कोण? मोहित कंबोज। काल उद्धव ठाकरेंची सभा नाशिकमध्ये झाली, त्याच्यात ते असं म्हणते की निवडणुकांनंतर आपण जे म्हटलं होतं की छोटे पक्ष प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इतक्या वर्षात भाजपच जर गेलो नाही तर काँग्रेसमध्ये कसे जाऊ शकतो? मी काही शिवसेनेमध्ये म्हणजे शिवसेना हा काही छोटा पक्ष नाही आहे। आज विरोधी जी शक्ती आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत त्याच्यात 1 नंबरच्या जागा त्यांच्या आहेत। कालची जी निवडणूक झाली 5 वर्षापूर्वी त्यांचे 58 लोक होते, आमचे 52 होते आणि काँग्रेसचे 48 काही 45। त्यामुळे हा काही एक एक आरोप केला जातोय नकली राष्ट्रवादी नकली शिवसेना असं ते वारंवार म्हणतात। त्यांना बोलायला दुसरं काही नाही, त्यामुळे ते वारंवार बोलतात। नकली शिवसेना म्हणजे काय? आज शिवसेना शिवसैनिक हा कुणाबरोबर? तर पत्रकारांच्या विविध मुद्द्यांवरनं शरद पवार भाष्य करता आहेत। राजकारणामध्ये राज ठाकरेंचं स्थान काय असा सवाल सुद्धा शरद पवारांनी उपस्थित केला। 4 टप्प्याच्या मतदानाचा 5व्या टप्प्यावर काय परिणाम पडेल असं वाटतं? आज नाही मी सांगू शकत।